बघा ह्याचा किती लावा सुंदर बाहेर आलेला आहे. एकदम असं चॉकलेट मेल्ट झालेलं आहे आणि खायलाही खूप सुंदर लागतोय. लहान मुलांपासून ते सर्वांनाच आवडणारा डेझर्ट म्हणजे लावा केक, आणि ते अगदी 10 रुपये. त्याची झटपट कसं बनवायचं ते आपण पाहूया. नमस्कार मंडळी, मी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण सुरुवात करूया. तर त्यासाठी हे मी घेतलेलं आहे मैदा 1 कप, पाव कप कोको पावडर, ज्या वाटीने मैदा घेतला त्याच वाटीने अर्धा कप साखर. हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. आता हे चांगलं तर मिक्स झालं. ह्याला 2 मिनिटं बाजूला ठेवूया. सर्वप्रथम आपण आता कढई पहिली गरम करून घेऊया. सर्वप्रथम आपण ही कढई गरम करायला ठेवायची, कारण आपण ओव्हन मध्ये न करता कढईमध्ये केक करणार आहोत. त्यासाठी 10 मिनिटं कढई प्रीहीट करून घ्यायची. म्हणजे याची कढई ठेवलेली आहे गरम करत. आपली कढई गरम होते तोपर्यंत आपण इकडे आपलं बेटर आहे ते मिक्स करून घेऊया. त्यामध्ये थोडं थोडं दूध टाकून आपण मिक्स करून घ्यायचे. हे 1 कप मी दूध घेतलेले आहे. आपल्याला अजून दूध लागलं तर दूध घ्यायचं. मला दूध कमी पडलं, मी अजून 1 कप दूध घेते. आता आपण ह्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचे. हे 2 चमचे मी तेल टाकून घेते. ते आपण ही बेकिंग पावडर टाकून घेणार आहोत. त्याआधी मी असं कट मारून घेतलेली आहे. तो चांगला तर फेटून घ्यायचं. फेटून घेताना एकसारखं असं हलवून घ्यायचं. बघा आपलं बेटर बघा आता कसं किती स्मूथ झालेलं आहे आणि कसं एकसंध असं हे झालेलं आहे. आता आपण केक करूया. हे पहा, बघा आपल्या मिश्रणाला चकाकी पण किती छान आलेली आहे बघा. आता आपण टाकून घेतो याच्यामध्ये. तुमच्याकडे असे बाउल नसेल, तुम्ही स्टीलच्या वाट्या घेतल्या तरी चालतील. त्याच्यामध्ये मी टाकून घेते. आता ही कॅडबरी आहे, ही 10 रुपयावालीच मी कॅडबरी घेतलेली आहे. म्हणजे आपला केक हा फक्त 10 रुपयामध्ये तयार होणार आहे. तो मी असा मध्ये टाकून घ्यायचं. आणि याच्यावरती थोडंसं अगदी थोडंसं टाकायचं बेटर. असं एक टॅप करून घ्यायचं. हे अशाच दोन्ही वाट्या मी पटकन भरून घेते. आता ही कढई गरम झालेली आहे. आता ही मी झाकण काढते. आता या झाकणाला इथं बघा होल होतं, म्हणून इथं मी बटर पेपर असं टाकून घेतलेलं आहे, किंवा तुम्ही असं पीठ लावलं तरी चालेल. आता ह्याच्यामध्ये आपण हे ठेवून घेऊया आपले केक. आता मी असे बंद करून घेते. अगदी याची वाफ कुठेही जाऊन द्यायची नाहीये. एक 10 मिनिटं फक्त ह्याला आता मी वाफ देऊन घेते. एक 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आता तुम्हाला मी दाखवते, टूथपिक आहे,
संपूर्ण क्लीन आलेली अशी. म्हणजे आपले लावा केक तयार झालेले आहे. आता ते मी काढून घेते. आता लावा केक हा आपण सुरीने कापून बघूया. बघा याचा किती लावा सुंदर बाहेर आलेला आहे. एकदम असं चॉकलेट मेल्ट झालेलं आहे आणि खायलाही खूप सुंदर लागतोय. तर तुम्हाला ही साधी सोपी लावा केकची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा. तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करा. नक्की एकदा बनवून पहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.